मित्रमैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आज आपण दारिद्र्य ओढून घेण्याची काही प्रमुख कारणे सांगणार आहोत। काही वेळा आपल्या हातून चुकीच्या गोष्टी घडतात व गोष्टीचं प्रायश्चित आपल्याला संकटाला तोंड करून भोगावं लागतं। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पुढे जाण्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन ऑन नक्की करा। चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात। 1. स्मशानभूमीमध्ये कधी चुकूनही हसू नये किंवा मज्जा मस्ती करू नये ही भरपूर मोठी चूक आहे। 2. कधीही दिवा फूक मारून विझवू नये। काही कारणास्तव गरजेपोटी विझवायचे असेल तर हाताने विझवा। 3. घराच्या प्रवेशद्वारावर चुकूनही पाय देऊ नका किंवा बसू नका। 4. दारात बसून भोजन ग्रहण करू नका आणि भोजन करताना ईश्वराचे आभार जरूर माना आणि ताटामध्ये कधीही उष्टे अन्न टाकू नये किंवा आधीच जास्त घेऊ नये। 5. दारासमोर चपला काढू नका, थोड्या बाजूला काढा। एखादी चप्पल किंवा बूट पालथा असेल तर त्याला सरळ करा, कारण ते दिसूनही आपण सरळ केले नाही तर ती मोठी चूक असते। 6. कधीही चुकीच्या शपथा घेऊ नका, कारण ते कधी ना कधी भोगाव्या लागतात। 7. दिवस मावळात असता कधीही चुकूनही झाडू मारू नका, जर अतिशय कचरा असेल तरच रात्री झाडू मारावे। 8. धर्मग्रंथ वाचताना किंवा कुठलीही पोथी वाचताना तुम्ही मांसाहारी केलेले नसावे आणि तुम्ही शुद्ध पवित्र असावे। 9. लसूण किंवा कांद्याच्या साली कधीही जाळू नये। 10. पिण्याचे पाणी रात्री चुकूनही उघडे ठेवणे हे सुद्धा चुकीचं आहे। 11. कोणत्याही प्रवासात किंवा जंगलात जी गोष्ट आपण बाथरूम मध्ये करतो त्या गोष्टी कधीही काही विशिष्ट झाडाखाली करू नये। विशेष पवित्र झाडे पिंपळ, उंबर, वड, आंबा असे बरेचसे झाडे। 12. महिलांच्या बाबतीत कधीही उभे राहून केस बांधू नये किंवा वेणी घालू नये। 13. कधीही दातांनी नखा करू नये। 14. प्रत्येक व्यक्तीने रात्री प्रथम अन्न खाऊन लवकर झोपावे आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे आणि सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला नमस्कार करावा, अन्यथा उशिरापर्यंत झोपल्याने घरात गरिबी येते। 15. घराच्या मध्यभागी अंगणात लावलेले तुळशीचे रोप शुभ मानले जाते, पण जेव्हा तुळशीचे रोप पूर्णपणे सुकते तेव्हा ते घरातील संकट आणि गरिबीचे लक्षण मानले जाते। 16. घरातील गोड आणि नमकीन पदार्थांमध्ये काळ्या मुंग्या दिसू लागल्या आणि जास्त प्रमाणात वाढू लागल्या तर समजून घ्या ते तुमच्या येणाऱ्या वाईट काळाकडे निर्देश करते। 17. रात्रीचे पाणी नेहमी झाकून ठेवावे, कारण रात्री त्यात काही पडले तर त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते। 18. सकाळी उठल्यावर घराची नीट साफसफाई करावी आणि जो कचरा आहे तो दररोज बाहेर टाकावा, घरात ठेवू नये। घर स्वच्छ व नीटनेटके ठेवल्याने लक्ष्मी प्राप्त होते। 19. तुम्ही 10 रुपये कमावत आहात, तुम्ही 20 रुपये खर्च करत आहात, यामध्ये तुमचे नुकसान आहे। म्हणून तुम्ही जे कमवत आहात त्यापेक्षा कमी खर्च करा आणि काही पैसे शिल्लक ठेवा। तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।